ऐका ना, आज मी बनवत आहे पराठे. तर चला तर बघूया मी कशाचे पराठे बनवत आहे. मी पराठे बनवायला इथे एक मुळा घेतला आहे. मुळी पण म्हणतात आणि मुळा पण म्हणतात. आणि हे खिसून घेत आहे. मग त्याच्यानंतर मी 1-2 आलू खिसून घेतले आहेत उकडून. आणि ही पत्ता गोबी आहे, बारीक करून घेतली आहे. आणि याच्यात मी कोथिंबीर टाकली. ह्या 3 भाज्यांचा मी पराठे बनवत आहे. कारण की काय आहे ना, असं तर ही पराठा खूप टेस्टी बनतो याचा, ते बी कारण आहे. नुसत्या आलूचा पराठा एवढा काय टेस्टी बनत नाही. ह्या 3 भाज्या मिळून पराठा बनवला ना, खूपच टेस्टी पराठा होतोय. त्यामुळे मी हा पराठा बनवत आहे. खूप दिवस झालं मी बनवला नव्हता आणि तुमच्यासोबत हे रेसिपी शेअर करत आहे. तर मी हे सगळं भाज्या बारीक करून मतलब एकदम खिसून घेऊन फ्राय करायला ठेवल्यात. 5 मिनिटं मी त्यांना शिजवून घेणार आहे, जसं आपण आलूची स्टफिंग बनवतो तसं. आणि तोपर्यंत मी कणिक मळून घेत आहे. तर मी त्याच्यामध्ये 4 हिरवी मिरची टाकली आहे. आणि दुसरं काही नाही टाकलं. मग तू धनिया पत्ती तर तुमच्या समोरच टाकली आहे. बस मग थोडंसं लाल तिखट आणि तेल आणि बस स्वादानुसार नमक एवढंच टाकलं आहे. बघा ही आपली स्टफिंग तयार होत आहे. थोडीशी पतली आहे, पण ते काय ना पतलंच राहतं. होतं हे किती सुकवा, कारण की मुळा पाणी सोडतोय, त्यामुळे हे आपलं थोडं पातळच दिसतंय. चला माझं कणिक पण मळून झालं आहे. आता आपण पराठा बनवून घेऊया. चला तर मग कसा बनवते मी पराठा बघा आणि एन्जॉय करा. आणि तुम्ही पण हो, नक्की असा पराठा ट्राय करा. खूप टेस्टी बनतोय हा पराठा. असं पण पत्ता गोबी झालं, मुळी झालं, काही बरेच लोकं खात नाहीत. मोठाले बी आणि छोट्याले मुलं तर खातच नाहीत. तर ना मग ते तसं नाहीत खात ना, तर त्यांना असं खाऊ घाला. आता सकाळचे 9 वाजले आहेत आणि मी नाश्त्यासाठीच पराठे बनवत आहे. तर तुम्ही काय आज बनवलं नाश्त्यामध्ये? बघा मी सगळं हे थंड करून घेतलं स्टफिंग. आणि माझी पण थोडी पातळच झाली स्टफिंग, पण मी बनवत आहे तसेच. पराठे फुटत आहेत माझे पण. पण पराठे खूप टेस्टी बनले हां. तर असे जर पराठे फुटायले ना, तर मी दुसरी एक ट्रिक तुम्हाला शेअर करील दुसऱ्या व्हिडिओमध्ये कसे बनवायचे. मला आता एवढा हे नव्हता, टाईम नव्हता आणि मग नंतर लक्षात आलं, की मी असं नाही, असं बनवायला पाहिजे होतं. त्यामुळे मी असेच बनवले साधे. आणि नाश्त्याला उशीर होत होता, त्यामुळे फटाफट बनवलं आणि हे व्हिडिओ बनवला आणि टाकून दिला. तर चला तर मग कसे वाटले माझे पराठे? जरा बी तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा. आणि हो, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, भेटूया उद्या.